चला तर मंडळी, संध्याकाळच्या चहाच्या वेळेस अचानक घरी पाहुणे आले किंवा काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय तर एक वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा कसुरी मेथी, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं. पाणी घालून सेमिथिक कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं. खूप पातळ नको आणि भजीच्या पिठा इतकं दाटसर नको. या पद्धतीने छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे. 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा. सोडा नाही घातला तरीही चालतो. छान एकजीव करून 2 मिनिटं बाजूला ठेवायचं. त्यानंतर पनीर घेतलंय, त्याचे स्लाइस कट करून घ्यायचे. खूप जाड होतं म्हणून मधून सुद्धा कट केलं आणि उभे उभे असे आयताकृती कट केले. तुम्ही चौकोनी सुद्धा कापून घेऊ शकतात. ताटामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट, चिमूटभर धणेपूड, चाट मसाला आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, हलकंसं 2-3 थेंब पाणी घालून हे ओलवून घ्यायचं. त्यामध्ये हे पनीरचे स्लाइस दोन्ही बाजूने कोट करायचे. बेसनमध्ये डीप करायचे. चांगल्या गरम तेलामध्ये हे पनीर पकोडे तळून घ्यायचे. मस्त टम्म फुगलेले पनीर पकोडे तयार.